की उद्योजक तेवढे प्रॉफिट कमवत पण नाही आणि कंटिन्युअसली प्रॉफिट इन्व्हेस्ट करत राहतो कंपनीमध्ये. पण कंपनीत प्रॉफिट बऱ्याचदा इन्व्हेस्ट केलेले ना डिप्रिशिएट पण होतात. तर तो पण एक एक्स्ट्रीम नसावा असं मला वाटतं आणि मग कंपनी कॅश रिच दिसणं किती महत्वाचं आहे. अत्यंत महत्वाचं आहे. पण तुम्ही अकाउंटेबिलिटी कशी करू शकता ना स्वतःची, हे हा. फार महत्वाचं आहे. इट ब्रिंग्स फायनान्शियल डिसिप्लिन ऑन यू. आणि ती फायनान्शियल डिसिप्लिन तुम्हाला गरजेची आहे. तुम्ही बाहेरची इन्व्हेस्टमेंट घेतली किंवा प्रॉफिट जरी टाकला तरी बिझनेस चूज करणं बरोबर योग्य राहायला हवं. म्हणजे बिझनेस मॉडेल शुड बी राईट. आणि तुमचा बिझनेस आउटडेटेड नाही झाला पाहिजे. त्याची शेल्फ लाईफ लिमिटेड नसली पाहिजे. जर त्याची शेल्फ लाईफ लिमिटेड असली तर आत्तापासूनच पॅरलल काहीतरी बिझनेस बिल्ड करायला सुरू करा. की बिझनेस ओनर हा त्याची डिसिप्लिन काय आहे किंवा तो राईट इन्व्हेस्टमेंट करतोय का आणि द रिअल प्रॉफिट इज द इन्व्हेस्टमेंट इन द कंपनी. प्रॉफिट रोज आला पाहिजे की ऍट द एंड ऑफ द कंपनी आला पाहिजे. व्हॉट शुड बी काय असं. तुम्हाला ऑपरेटिंग प्रॉफिट पण पाहिजे आणि तुम्हाला व्हॅल्युएशन प्रॉफिट पण पाहिजे. परंतु मेजॉरिटी ऑफ द बिझनेसेस स्ट्रगल करतात. प्रत्येक उद्योजकाला एक नेहमी प्रश्न पडलेला असतो की मी व्यवसाय तर सुरू केला पण ह्याच्यातनं प्रॉफिट कधी मी बाहेर काढू. कारण प्रत्येक उद्योजकाला असं वाटत असतं की माझी पण पर्सनल वेल्थ क्रिएट व्हावी, माझे ॲसेट्स क्रिएट व्हावे. पण बिझनेसला पण तितकेच पैशांची आणि प्रॉफिटची गरज असते. तर हे विड्रॉवल ऑफ प्रॉफिट्स हे कधी करायचं की आपले प्रॉफिट सगळे इन्व्हेस्ट करत राहायचं की फक्त उद्योजकांनी सॅलरीवरच जगायचं किंवा बिझनेसमध्ये बाहेरून इन्व्हेस्टमेंट घ्यायची, आपले पैसे टाकायचे, हे सगळं कन्फ्युजन असतं. तर याच्यामध्ये आपण आज डिस्कस करूया की व्हॉट इज द राईट टाइम अँड विच आर द कुठले असे बिझनेस आहेत की ज्याच्यामध्ये आपण प्रॉफिट काढू शकतो किंवा कुठल्या स्टेजला आपण प्रॉफिट काढू शकतो. सुरुवातीला तर आपण काहीच प्रॉफिट काढू शकत नाही, कारण तो ग्रोथ फेज असतो. ग्रोथ फेजमध्ये तुम्ही मिनिमम सॅलरी कधी कधी तर एंटरप्रेन्योर उद्योजक स्वतःचा पगार पण घेऊ शकत नाही, घेत नाही. कारण त्याला गॅप असतो, रेव्हेन्यू गॅप असतो वगैरे वगैरे. परंतु असं मानलं जातं जेव्हा पण एका कंपनीमध्ये इन्व्हेस्टर यायची पाळी येते तेव्हा तो इन्व्हेस्टर त्या उद्योजकाचं फायनान्शियल डिसिप्लिनकडे पाहतो. फायनान्शियल डिसिप्लिनकडे पाहतो म्हणजे काय करतो तो नेमकं, की या फाउंडरनी किंवा या प्रमोटरनी फायनान्शियल सॅक्रिफायसेस किती केलेत त्याच्या जीवनामध्ये, म्हणजे त्याच्या बिझनेस करण्याच्या प्रक्रियेमध्ये, आणि त्याच्यावर अवलंबून असतं त्याचं इंटरेस्ट लेवल. जर एखादा उद्योजक हे सॅक्रिफाईस करत गेला असतो ना तर द इन्व्हेस्टर इज मोर एक्सायटेड टू पार्टिसिपेट. सर्वात महत्त्वाचं म्हणजे जो उद्योजक असतो ना तो सुरुवातीला एकदम मिनिमलिस्टिक फॉर्मॅटमध्ये जगायचा प्रयत्न करतो, कारण त्याला कंपनीला जगवायचं असतं. करेक्ट. कारण त्याला कंपनीला वाढवायचं असतं. तर इंटरनल अक्रुवल्सला तो मल्टिपल प्रकारे रिइन्व्हेस्ट करत राहतो आणि म्हणूनच त्याचा बिझनेस वाढत चालला असतो. आता फॉर एक्झाम्पल माझ्या सेंट अँजेलोस कम्प्युटर एज्युकेशनच्या दिवसांमध्ये तो माझा प्रामुख्याने सगळ्यात पहिला मोठा बिझनेस होता. त्या बिझनेसमध्ये मी काय करायचो की माझ्या प्रॉफिट्सना मी EMIच्या रूपांमध्ये प्रॉपर्टीजमध्ये इन्व्हेस्ट करायचो. ज्या प्रेमायसिसमध्ये माझे क्लासेस चालायचे ते क्लासेस मी विकत घ्यायला लागलो आणि त्या क्लासेसच्या लोन्सवर, म्हणजे त्या प्रेमायसिसच्या लोन्सचे मी EMI भरायला लागलो. तर दॅट EMI यूज टू कन्झ्युम माय ऑल प्रॉफिट्स. परंतु त्याचं मला एवढं जबरदस्त डिव्हिडंड मिळालं, कारण ज्या प्रॉपर्टी मी काही लाखांना घेतल्या त्या प्रॉपर्टी 10 वर्ष 15 वर्ष 20 वर्षानंतर काही कोटींच्या झाल्या आणि दॅट बिकेम माय कॅपिटल फॉर माय रिअल एस्टेट जर्नी. रिअल एस्टेट डेव्हलपर जेव्हा मी झालो तेव्हा ह्याच कॅपिटलचा मला तिकडे फायदा झाला. तर मी असं म्हणतो की उद्योजकांनी रेग्युलर प्रकारे काय ना काहीतरी प्रमाणात त्यांच्या प्रॉफिटचा मल्टिपल वापर करणं फार गरजेचं आहे. पण त्याचं प्रमाण त्यांनी ठरवावं. जास्तीच म्हणजे तुमची लाईफस्टाईल कंट्रोलमध्ये राहणं फार महत्त्वाचं आहे, कारण असं नको व्हायला की प्रॉफिटचं विड्रॉल तुम्ही तुमच्या लाईफस्टाईलला मेंटेन करण्यासाठी करताय. जर तसं झालं ना तर इन्व्हेस्टर घाबरतो, कारण तुम्ही स्वतःच्या प्रॉफिट्स बरोबर मजा करताय, म्हणजे बिझनेसला देण्यापेक्षा स्वतःसाठी युटिलाइज करताय, तर इन्व्हेस्टर घाबरतो. कुठच्याही बिझनेसचा दृष्टिकोन असाच असला पाहिजे की एक दिवस मी माझ्या कंपनीचा IPO आणेन किंवा एक दिवस मी माझ्या बिझनेसमध्ये इन्व्हेस्टर आणेन. तर त्यांना आणण्यासाठी तुमची पर्सनल डिसिप्लिन असणं फार महत्त्वाचं आहे. परंतु जीवनाला पण कॉम्प्रोमाइज नाही केलं पाहिजे, कारण एकदाच आपण जगणार आहोत. तर त्या जीवनामध्ये कॉम्प्रोमाइज न होता आणि बिझनेसला धक्का न लागता काय पर्सेंटेजमध्ये प्रॉफिट आपण एन्जॉय करू शकतो किंवा ज्याचं आपण लाईफस्टाईलमध्ये रूपांतर करू शकतो याचं तुम्ही गणित मांडा. दॅट डिपेंड्स फ्रॉम बिझनेस टू बिझनेस आणि पर्सन टू पर्सन. परंतु बिझनेसला लागणारा पैसा बिझनेसमध्ये असणं अत्यंत महत्त्वाचं मानलं जातं. अनेक वेळेला आपण असं पाहतो की जी दुसरी पिढी किंवा तिसरी पिढी असते ना, यांचं जे यश आहे ते पहिल्या पिढीच्या सॅक्रिफाईसमुळे मिळालेलं असतं.
Correct. कारण पहिली पिढी जी असते ना त्यांनी एकही पैसा विड्रॉ केलेला नसतो. टोटल पैसा आयदर ॲसेट बिल्डिंगमध्ये लावलेला असतो किंवा बिझनेसच्या एक्सपान्शनमध्ये लावलेला असतो आणि म्हणून त्यांचं फाउंडेशन जे असतं ना हे सुपर स्ट्रॉंग असतं. मग नवीन पिढीला फक्त ते मेंटेन करायचं असतं आणि मल्टिप्लाय करायचं असतं किंवा मॅग्निफाय करायचं असतं. करेक्ट. तर ॲज अ उद्योजक हे गणित तुम्ही स्वतः मांडणं गरजेचं आहे आणि विचारविमर्श करून मित्रांबरोबर परिवाराबरोबर विचारविमर्श करून तुम्ही हा पाऊल उचलला पाहिजे. देर इज नो फिक्स फॉर्म्युला. हा फॉर्म्युला तुम्हाला स्वतःच कस्टमाइज करून बनवावा लागेल. परंतु तुम्ही गोल सेट करू शकता की आजपासून 5 वर्षानंतर मी इक्विटी रेस करणार किंवा आजपासून 10 वर्षानंतर मी IPO करणार. असे तुम्ही पर्सनल व्हिजन मिशन स्टेटमेंट बनवा आणि मग त्यातर्फे तुम्ही कार्यरत व्हा. तो ह्याला ना दोन्ही बाजू आहेत की काही ठिकाणी काय होतं की उद्योजक श्रीमंत होतो आणि उद्योग गरीब राहतो. पण आणि काय काय ठिकाणी असं होतं की उद्योजक तेवढे प्रॉफिट कमवत पण नाही आणि कंटिन्युअसली प्रॉफिट इन्व्हेस्ट करत राहतो कंपनीमध्ये. पण कंपनीत प्रॉफिट बऱ्याचदा इन्व्हेस्ट केलेलं डिप्रिशिएट पण होतात. म्हणजे नवीन एखादी मशिनरी घेतली, नवीन टेक्नॉलॉजी घेतली, नवीन काहीतरी एक्सपान्शन केलं तर ते सुद्धा डिप्रिशिएट होतं. तर कुठलाही एक्स्ट्रीम मला वाटतं चुकीचं आहे. किंवा आपण जर कंपनीमध्ये इन्व्हेस्ट केले आणि ते फंड रूपामध्ये ठेवले, कंटिंजन्सी फंड किंवा बफर फंड किंवा ट्रेजरी मॅनेजमेंट अशा ठिकाणी ठेवले तर कदाचित ती कंपनी कॅश रिच दिसेल बॅलन्स शीटवर. पण जर डिप्रिशिएटिंगमध्ये आपण प्रॉफिट टाकले तर आपण आपले पैसे ना तितक्या सिरियसली परत घेत नाही. पण बँकेचे पैसे असतील तर आपण बरोबर ते व्याज देऊन किंवा EMI देऊन सॉल्व्ह करतो. तर तो पण एक एक्स्ट्रीम नसावा असं मला वाटतं. आणि मग त्याची कंपनी कॅश रिच दिसणं किती महत्वाचं आहे. अत्यंत महत्वाचं आहे. पण तुम्ही अकाउंटेबिलिटी कशी करू शकता ना स्वतःची हे फार महत्वाचं आहे. जर तुम्ही बँकेचं लोन घेतलं ना तर जसं तुम्ही म्हणाला तसं यू आर अकाउंटेबल की आठवड्याचा हा तारीख आला ते तर PDCs घेतात. म्हणजे त्या तारखेला देर इज नो कॉम्प्रोमाइज. त्या तारखेला पैसा तुम्हाला रिपे करावाच लागतो. तर इट ब्रिंग्स फायनान्शियल डिसिप्लिन ऑन यू आणि ती फायनान्शियल डिसिप्लिन तुम्हाला गरजेची आहे. म्हणजे माझ्या जीवनाची प्रगती जी झालेली आहे ना आय एम अ बँक प्रोडक्ट. माझ्या जीवनाची जी प्रगती झाली ते बँक लोन्समुळे झाली. कारण बँकेतनं लोन घेतल्यानंतर तुम्हाला जास्ती कष्ट करावेच लागतात. यू हॅव टू स्टार्ट वर्किंग हार्ड, यू हॅव टू स्टार्ट वर्किंग स्मार्ट. आय थिंक ते सगळ्यात बेस्ट मोटिवेशन आहे. आणि दॅट इज द बेस्ट मोटिवेशन. कारण ती तारीख आली ना तर मला पगार मिळणार आहे की नाही त्याचा विषय नाही आहे. पण बँकेचा हप्ता गेला पाहिजे हा मोठा विषय बनतो. तर कदाचित प्रत्येक बिझनेसला अमुक लेवलच्या ग्रोथ नंतर बँकेच्या पैशाचं ग्रोथ केलेलं फार महत्वाचं आहे. कधी पण ॲज अ उद्योजक एक लक्षात ठेवा, सगळ्यात स्वस्त पैसा जो असतो ना तो बँकेचा लोन असतो. येस. आणि सगळ्यात महाग लोन जो असतो ना सगळ्यात महाग पैसा जो असतो ना तो इक्विटीचा पैसा असतो. इन्व्हेस्टर. म्हणजे इक्विटी जर तुम्हाला द्यायची पाळी आली तर त्याचा तुम्हाला फार मोठा लाभ होत असेल, जबरदस्त व्हॅल्युएशन मिळत असेल तरच दिली पाहिजे. म्हणजे लाईफ चेंजिंग काहीतरी व्हायला लाईफ चेंजिंग जर होत असेल तरच दिली पाहिजे. नाहीतर बँकेच्या लोनमधनं तुम्ही तुमची ग्रोथ मेंटेन करू शकता किंवा तुम्ही तुमचं ग्रोथ आणू शकता. दुसरी गोष्ट मला असं सांगायचं आहे उद्योजकांना की ज्या बिझनेसमध्ये रेग्युलरली तुम्हाला कॅपिटल इन्व्हेस्टमेंट परत परत लागत असेल अशा बिझनेसमधनं जर जमलं तर डिव्हिएट व्हा. कारण ज्या बिझनेसमध्ये तुम्हाला रेग्युलरली परत परत कॅपिटल लागत असेल ना सॉफ्टवेअर घेण्यासाठी, हार्डवेअर घेण्यासाठी, नवीन सेटअप घेण्यासाठी, अशा बिझनेसमध्ये ना तुमचा प्रॉफिट गुंतून राहणार, डेप्रिशिएट होत राहणार आणि तुम्हाला समजणारच नाही की माझा वेळ चालला, मी बिझी आहे, मी बिझनेस करतोय, मी कस्टमर्स माझ्याकडे आहेत परंतु माझ्याकडे वेल्थ क्रिएट का होत नाही. तर तुम्हाला तुमचं इंट्रोस्पेक्शन करणं अत्यंत गरजेचं आहे. जो कॅपिटल इंटेन्सिव्ह बिझनेस असतो ना त्याच्यामध्ये यू शुड बी इन्व्हेस्टेड. म्हणजे त्याच्यामध्ये तुमच्याकडे इन्व्हेस्टर असणं गरजेचं आहे. आणि हे असे स्ट्रॅटेजिक इन्व्हेस्टर असले पाहिजे ज्यांचा तुम्हाला फक्त पैसा नाही मिळाला पाहिजे तर ज्यांच्याकडनं तुम्हाला कॅप्टिव्ह धंदा देखील मिळाला पाहिजे. तर मग तो फायदेशीर धंदा आहे. नाहीतर आपण काय करणार, त्या कॅपिटलमध्येच आपण परत परत इन्व्हेस्ट करत राहू आणि आपल्याला आपली संपत्ती किंवा दौलत कधी दिसणारच नाही. मशिनरीची कॉस्टिंग नेहमीच डिप्रिशिएट होत राहते, एक लक्षात ठेवायचं. रिअल एस्टेट अप्रिशिएट होतं, पण रिअल एस्टेटला सोडून इतर कुठचंही ॲसेट जर तुम्ही तुमच्या कंपनीला घ्यायचा प्रयत्न केला ना तर दॅट इज अ डेप्रिशिएटिंग ॲसेट विच डिझअपियर्स. त्याचा लाभ तुम्हाला फक्त तुमच्या बॅलन्स शीटमध्येच मिळू शकतो, तुमच्या प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्येच मिळू शकतो. कारण तुम्हाला टॅक्सेशनमध्ये तो क्लेम करता येतो, ॲज अ डेप्रिसिएशन तुम्हाला ते राईट ऑफ करता येतं. त्याच्या व्यतिरिक्त त्याचा काहीच फायदा नाही. रिअल एस्टेट कसं असतं, तुम्हाला बॅलन्स शीटवर सुद्धा फायदेशीर असतं आणि व्हॅल्युएशनमध्ये सुद्धा ते फायदेशीर ठरतं. तर ॲज अ उद्योजक तुम्हाला हे योग्य निर्णय घेत राहणं फार महत्त्वाचं आहे. दुसरी गोष्ट, बिझनेस असाच करावा ज्याला स्केलेबिलिटी परपेच्युअल असेल. आता कम्प्युटर एज्युकेशन हा माझा पहिला व्यवसाय होता
आणि मी जे काय घडलोय ते सेंट अँजेलोस कम्प्युटर्समुळेच घडलोय. परंतु जर तुम्ही विचार केला तर त्याला एक शेल्फ लाईफ होती. म्हणजे हा बिझनेस आम्ही 2018 मध्ये बंद केला. का? कारण 2012 नंतर लोक शाळेमध्ये आणि कॉलेजमध्येच कम्प्युटर शिकायला लागले. करेक्ट. परंतु माझ्या नशिबाची एक चांगली बाब अशी होती की 2004 पासूनच मी डायव्हर्ट झालो रिअल एस्टेट डेव्हलपमेंटमध्ये. तर मला एका बिझनेसमधनं बाहेर पडून दुसऱ्या बिझनेसला वाढवण्यासाठी त्रास नाही झाला. ओव्हरले मिळाला. मला ओव्हरले मिळाला. माझी ती 14 वर्षाची ॲडव्हान्स तयारी झाली. आणि हे प्लॅनिंगनी नाही झालं, ती कुदरती झाली. कारण जेव्हा आपण जो व्यवसाय करतो ना तेव्हा आपल्याला हे समजत नाही की बाबा याला शेल्फ लाईफ केवढी आहे. हो. पण आज मी कॉन्शियस आहे आणि आज मी हे सांगू शकतो वैयक्तिक अनुभवात की तुम्ही जो बिझनेस करतायत ना त्याला लॉन्जिटिव्हिटी असणं फार महत्वाचं आहे. जर ती लॉन्जिटिव्ह, फॉर एक्झाम्पल मी रेस्टॉरंटच्या बिझनेसमध्ये, तर तो परपेच्युअल बिझनेस आहे. रिअल एस्टेट डेव्हलपमेंट परपेच्युअल बिझनेस आहे. माझा जिमवेअरचा बिझनेस आहे, बॉड ॲक्टिव्ह परपेच्युअल बिझनेस आहे. अगरबत्ती आणि धूपचा बिझनेस, सुगंध लोक परपेच्युअल बिझनेस आहे. हे सगळे बिझनेसेस परपेच्युअली नेचर आहेत. आणि ज्या बिझनेस परपेच्युअल म्हणजे कायमस्वरूपी, आणि जे बिझनेसेस कायमस्वरूपी असतात ना त्याच्यामधला सगळ्यात मोठा फायदा असतो व्हॅल्युएशनचा. तुम्हाला त्याचं चांगलं व्हॅल्युएशन मिळतं. तुमची प्रॉफिटेबिलिटी कन्सिस्टंट असते, तुमची ग्रोथ कन्सिस्टंट असते, तुमची स्केलेबिलिटी कन्सिस्टंट असते. आणि त्याच्यानंतर कोलॅबरेशन्सनी, मर्जर्सनी, ॲक्विजिशन्सनी अशा पद्धतीने तुम्ही तुमची ग्रोथ मल्टिप्लाय करू शकता. तर तुम्हाला हे इंट्रोस्पेक्शन करणं अत्यंत गरजेचं आहे की ज्या बिझनेसमध्ये तुम्ही आहात त्याचे नफे आणि त्याचे तोटे हे समजून घेणं फार महत्त्वाचं आहे. आणि मग अकॉर्डिंगली तुम्ही तुमच्या प्रॉफिटबद्दल योग्य ट्रीटमेंट देऊ शकता, तुमच्या प्रॉफिटला योग्य ट्रीटमेंट देऊ शकता. आता आम्ही ज्या बिझनेसेसमध्ये इन्व्हेस्ट करतो, D2C, डायरेक्ट टू कस्टमर किंवा B2C ज्याला म्हणतो, बिझनेस टू कस्टमर, त्याच्यामध्ये मी एक नियम बांधलेला आहे. तो नियम असा आहे की फॉरगेट अबाउट रिप्लाविंग प्रॉफिट और विड्रॉल ऑफ प्रॉफिट. मी असा नियम बांधला आहे इन द रेशो ऑफ आर इक्विटी होल्डिंग प्रमोटर बरोबर की जो टॉप रेव्हेन्यू येईल त्याच्यातनं एक पर्सेंटेज आम्ही घरी घेऊन जाणार. परत इन्व्हेस्टमेंट लागत असेल ग्रोथसाठी वगैरे वगैरे तर आम्ही परत पुन्हा इन्व्हेस्ट करू, तो भाग वेगळा. परंतु एक फायनान्शियल डिसिप्लिन बांधली आहे की टॉप रेव्हेन्यूमधनं एक अमुक पर्सेंटेज आम्ही विड्रॉ करणारच. आणि त्याच्यासाठी प्रत्येक नवीन बिझनेसला मी 3 महिन्याची कालावधी देतो. 4थ्या महिन्यापासून टॉप लाईनवर एक छोटा पर्सेंटेज का असो ना, एकदम छोटा, पण दॅट इज फायनान्शियल डिसिप्लिन. त्याच्यामुळे आपल्याला हे समजतं की आपण एवढं तरी रेव्हेन्यू केलं पाहिजे की या छोट्या पर्सेंटेजच्या विड्रॉलचा आपल्याला ऑपरेशनमध्ये त्रास नाही झाला पाहिजे किंवा कॅश फ्लोमध्ये त्रास नाही झाला पाहिजे. त्या छोट्याशा पर्सेंटेजच्या विड्रॉलमध्ये आपल्याला कॅश फ्लो मॅनेजमेंट अजून चांगल्या पद्धतीने समजतं. कारण आता आपण बारकाईने पाहतो. जेव्हा ते नसतं ना तेव्हा आपलं लक्ष जात नाही, मग जसं चाललं तसं आपण चालवतो. तर मी असं म्हणेन की प्रत्येक उद्योजकांनी छोटा पर्सेंटेज का ना असो पण विड्रॉ करत राहणं महत्वाचं आहे. असं समजायचं की बँकेचं EMI, पण त्या विड्रॉ केलेल्या पैशाचं रूपांतर काहीतरी प्रॉफिटेबल इन्व्हेस्टमेंटमध्ये घडलं पाहिजे. म्हणजे काहीतरी ॲसेट घेण्यासाठी, सोनं घेण्यासाठी किंवा म्युच्युअल फंडमध्ये किंवा इक्विटीमध्ये ते पैसे लागले पाहिजेत, जिथे त्या पैशाचं परत मल्टिप्लिकेशन झालं पाहिजे. म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हणजे तुम्ही फक्त तुमच्या एकाच व्यवसायावर अवलंबून राहणार नाही. तुम्ही वेगवेगळे सिस्टम्स बांधतायत वेल्थ बिल्डिंगसाठी. पॅसिव्ह कॅश फ्लो पण येईल. पॅसिव्ह कॅश फ्लो पण येईल आणि त्याचा देखील, त्या पैशाचं आणि त्या विड्रॉलचं देखील व्हॅल्युएशन वाढत राहील. तर अशा पद्धतीने जर तुम्ही स्ट्रॅटेजिकली जर असा प्लॅन मांडला आणि जर तो तुम्ही इम्प्लिमेंट केलात ना तर यू विल बी इन अ सेफ पोझिशन. तुम्ही मगाशी खूप एक चांगला पॉईंट म्हणालात की ज्या बिझनेसमध्ये कॅपिटलवर तुम्हाला कंटिन्युअसली इन्व्हेस्ट करावं लागतं तो बिझनेस तुम्ही किती जरी प्रॉफिट इन्व्हेस्ट केले तरी तो चालणार नाही. 2 उदाहरणं मला आठवली. 25 वर्षापूर्वी माझे 2 मित्रांनी 2 व्यवसाय सुरू केले. एकाने फोटोग्राफीचा व्यवसाय सुरू केला आणि करोडो रुपयाचं सामान घेतलं त्यांनी, कॅमेराज आणि लाईट्स आणि वगैरे वगैरे. आणि दुसऱ्या मित्रांनी प्रिंटिंग प्रेसचा व्यवसाय सुरू केला आणि त्यांनी पण ते प्रिंटिंग मशीन्स तेवढ्याचे घेतले. आता त्याचा मुलगा पण त्या बिझनेसमध्ये आलाय प्रिंटिंगच्या, तरी तीच मशीन चालू आहे. पण जो फोटोग्राफर होता त्याचे ज्याचे इक्विपमेंट होते आउटडेटेड, भंगार झाले अक्षरशः. सो इट इज अ व्हेरी व्हॅलिड पॉईंट की तुम्ही कुठला बिझनेस करताय त्याच्यामध्ये किती इन्व्हेस्ट करावं लागतं कॅपिटलमध्ये ते करावं लागेल. त्यामुळे तुम्ही बाहेरची इन्व्हेस्टमेंट घेतली किंवा प्रॉफिट जरी टाकला तरी बिझनेस चूज करणं बरोबर योग्य राहायला हवं. म्हणजे बिझनेस मॉडेल शुड बी राईट. आणि तुमचा बिझनेस आउटडेटेड नाही झाला पाहिजे, त्याची शेल्फ लाईफ लिमिटेड नसली पाहिजे. जर त्याची शेल्फ लाईफ लिमिटेड असली तर आत्तापासूनच पॅरलल काहीतरी बिझनेस बिल्ड करायला सुरू करा.
हे फार महत्वाचं आहे. आणि हे शेल्फ लाईफ कळत नाही, कारण आपण खूप फेमस उदाहरणं देतो कोडॅकची, हो, किंवा डिस्रप्शन कुठून येऊ शकतं. कोडॅक, कुठलं? नोकिया, या ब्लॅकबेरी हे सगळे ऐतिहासिक कंपनीज होते, म्हणजे यांनी इतिहास घडवलेला आहे एका काळी. पण नंतर ते आता उपयोगी नाही ना, इट्स ऑल गॉन, इट्स लॉस्ट. ऑल ब्रँड व्हॅल्यू पण त्या लोकांनी एनकॅश करता त्यांना आली नाही. तर यू हॅव टू बी इन द सेल्फ इंट्रोस्पेक्शन मोड ऑल द टाइम, आणि त्या हिशोबाने तुम्ही काय नवीन निर्णय घेऊ शकतात ना, हे फार महत्वाचं आहे. सो जसं आपण केस टू केस म्हणतोय, तसं प्रत्येक बिझनेसमध्ये प्रॉफिट कधी काढायचा हा एरिया वेगळा असतो. पण काही बिझनेसमध्ये ना प्रॉफिटच नसतो, म्हणजे तिथे प्रॉफिट काढण्यासारखा विषयच नसतो, त्यामुळे सर्व्हायव्हिंग फक्त असतं. तर तिथे आपल्याला इन्व्हेस्टर घ्यावा लागतो, कारण तिथे तुम्हाला व्हॅल्युएशन हा खरा प्रॉफिट असतो. त्यामुळे रोजचा प्रॉफिट काढणं आणि व्हॅल्युएशनचा प्रॉफिट काढणं, त्याच्यावर आपण बोलूया. आणि थोडंसं इन्व्हेस्टर जो आहे ना, तो कॅश रिच कंपनी बघतो आणि बिझनेस ओनरचा माइंडसेट बघतो की बिझनेस ओनर हा त्याची डिसिप्लिन काय आहे, किंवा तो राईट इन्व्हेस्टमेंट करतोय का. आणि द रिअल प्रॉफिट इज द इन्व्हेस्टमेंट इन द कंपनी. मी हल्ली एक स्टेटमेंट म्हणालो की तुमच्या बिझनेसमध्ये प्रोडक्ट हे तुमचं प्रोडक्ट नाही आहे, कंपनी हेच प्रोडक्ट आहे तुमचं. म्हणजे तुम्हाला उद्या जो फायदा मिळणार आहे तो कंपनी विकूनच मिळणार आहे. त्यामुळे कंपनीचा एक स्टेक विकून किंवा कंपनी डायल्यूट करून, कंपनी विकून म्हटल्यानंतर लोकांना ते थोडा वेगळा शब्द वाटतो. तर अशा वेळी प्रॉफिट शुड बी ॲट द एंड ऑफ द बिझनेस, की जेव्हा आपण एक्झिट प्लॅन म्हणू त्यावेळी प्रॉफिट असायला हवं. तर हा अप्रोच बरोबर आहे का, की प्रॉफिट रोज आला पाहिजे की ॲट द एंड ऑफ द कंपनी आला पाहिजे? व्हॉट शुड बी काय असायला हवं? दोन्ही पाहिजे, म्हणजे तुम्हाला ऑपरेटिंग प्रॉफिट पण पाहिजे आणि तुम्हाला व्हॅल्युएशन प्रॉफिट पण पाहिजे. परंतु मेजॉरिटी ऑफ द बिझनेसेस स्ट्रगल करतात, बरोबर आहे. म्हणजे ते प्रॉफिटमध्ये नसतात, म्हणजे घर चालवण्या एवढा प्रॉफिट असतो आणि बाकी तुम्ही ती ऍक्टिव्हिटीमध्ये बिझी राहता. आणि आपण स्वतःला असं सॅटिस्फाय करतो की जर मी नोकरी केली असती तर मला याचं 1/3 पैसे मिळाले असते, त्याच्यापेक्षा 3 पटीने मला माझ्या बिझनेसमध्ये मिळतंय आणि मी स्वतः माझ्या बिझनेसचा मालक आहे, म्हणून ते जगतात. बरेच असे बिझनेसेस असतात ज्यांना 3 सीझन असतात, वर्षातनं 3 सीझन असतात. 4 महिने लॉस करतात, 4 महिने ब्रेक इव्हन करतात, 4 महिनेच प्रॉफिट करतात. आणि निम्मे असे बिझनेस असतात जे दर महिन्याला प्रॉफिटेबल असतात. आता तुम्ही कुठच्या कॅटेगरीमध्ये येता याचा विचार तुम्हाला करावा लागेल आणि याचं तुम्हाला इंट्रोस्पेक्शन करावं लागेल. परंतु जर तुम्ही स्ट्रॅटेजिक इन्व्हेस्टर्सना ऑन बोर्ड आणलं, समजा कंटिन्युअसली जर तुम्ही ब्रेक इव्हनच करतात फक्त, पण आता तुम्हाला ग्रोथ पाहिजे, तर ही ग्रोथ तुम्हाला एक स्ट्रॅटेजिक इन्व्हेस्टर देऊ शकतो किंवा एक चांगला इन्व्हेस्टर देऊ शकतो किंवा इन्व्हेस्टमेंटमुळे तुम्हाला मिळू शकतं. तुम्हाला पण हे माहीत असलं पाहिजे की इन्व्हेस्टर जर आला तर त्या इन्व्हेस्टरच्या पैशाचं मी असं काय करू शकतो ज्याच्याने माझी प्रॉफिटेबिलिटी कन्सिस्टंटली वाढत राहील आणि कन्सिस्टंटली मला मिळत राहील. जर तुमच्याकडे तो पिच तयार असला ना, तर भरपूर इन्व्हेस्टर्स आहेत मार्केटमध्ये जे तुम्हाला जोडायला तयार असतात. दुसरी गोष्ट, असे बिझनेसेस शोधायचे जे एकदम प्रॉफिटेबल आहेत आणि त्या कंपनीचे तुम्ही बॅकएंड बनू शकता का, म्हणजे जर तुम्ही त्याचा आधारस्तंभ बनू शकता का, आणि त्यांच्या त्या ऍक्टिव्हिटीसाठी जर तुम्ही रिप्लेसमेंट केली तर तुम्ही त्यांना अजून प्रॉफिट कमवून देऊ शकता का. फॉर एक्झाम्पल तुम्ही आउटसोर्स केलं. फॉर एक्झाम्पल समजा मी एक रिअल एस्टेट डेव्हलपर आहे आणि कॉन्ट्रॅक्टिंग पण मी स्वतःच्याच टीमनी करतो आणि एखादं कॉन्ट्रॅक्ट समजा माझ्या एका प्रोजेक्टमध्ये समजा 45 कोटीचं कन्स्ट्रक्शन आहे आणि ते 45 कोटीचं कन्स्ट्रक्शन करण्यासाठी मला 45 कोटी लागत आहे आणि एखादा कॉन्ट्रॅक्टर जर ऑनबोर्ड आला आणि त्याने तेच कॉन्ट्रॅक्टचं काम 41 कोटीमध्ये करून द्यायला तयार झाला, म्हणजे मी माझ्या स्वतःची कॉन्ट्रॅक्टिंग टीम मेंटेन करून नफा करत नाहीये, तर मी मग माझी टीम ठेवण्यापेक्षा मी ती आउटसोर्स केलेली बरी. तर ॲज अ उद्योजक तुम्ही आउटसोर्स रिसोर्स बनू शकता कुठच्या तरी कंपनीच्या, ज्याच्यामुळे त्यांचा फायदा होईल, तुम्हाला कन्सिस्टंट धंदा मिळेल आणि तुमची प्रॉफिटेबिलिटी इम्प्रूव्ह होते, कारण तुमच्याकडे एक कॅप्टिव्ह कस्टमर आला. असं होऊ शकतं का ते देखील पहा. कसं असतं, आपण जेव्हा उद्योग करतो ना तेव्हा लिमिटेड फॉर्मॅटमध्ये आपण विचार करतो, ते चुकीचं आहे. आपल्याला आपली प्रॉफिट आपण कशी वाढवू शकतो याचा विचार करणं गरजेचं आहे. आपण कोणाबरोबर जोडू शकतो जिथे आपल्या जोडल्याने समोरच्याचा फायदा होतो आणि आपला देखील प्रॉफिट मार्जिन इम्प्रूव्ह होतो. अशी केस स्टडी जर तुम्ही चेक केली किंवा स्टडी केली तर तुम्ही ते घडवू शकता आणि जर घडवलं तर अतिउत्तम. फॉर एक्झाम्पल, जेवढे ऑटोमोबाईल कंपनीज असतात ह्या सगळ्या कंपनीजचे 40 ते 60% ऍक्टिव्हिटी आउटसोर्स्ड असते. अँसिलरीज म्हणतो त्याला आपण अँसिलरीज म्हणतो. आणि ते आउटसोर्स का असतात, कारण समजा जर त्या ऍक्टिव्हिटी सुद्धा जर त्या ऑटोमोबाईल कंपनी स्वतः करायचा प्रयत्न केला ना तर त्यांचं ऑपरेटिंग कॉस्ट वाढतं आणि त्यांची लीगल जिम्मेदारी देखील वाढते. म्हणून हे लोक
तेवढी ऍक्टिव्हिटी 40% ते 60% ऍक्टिव्हिटी हे लोक आउटसोर्स करतात. आता फॉर एक्झाम्पल रिअल एस्टेट डेव्हलपमेंटमध्ये मी सगळ्या ऍक्टिव्हिटीज आउटसोर्स करतो. माझा आर्किटेक्ट आउटसोर्स असतो, माझा लिगल फर्म आउटसोर्स असते, कॉन्ट्रॅक्टर आउटसोर्स असतो आणि ब्रोकरेज एजन्सी सेल्स जे करतात ना ते देखील आउटसोर्स असते. तर मी काय करतो, मी रिस्क घेतो, मी प्लॉट घेतो, रिस्क घेतो, अप्रुव्हल्स घेऊन येतो आणि ब्रँड क्रिएट करतो ज्याच्याने लोक विकत घेतील. हे काम मी करतो ॲज अ उद्योजक म्हणून. परंतु बाकी सगळ्या ऍक्टिव्हिटीज आपण आउटसोर्स करतो. तर भरपूर बिझनेसेससाठी प्रॉफिट तेव्हाच होतो जेव्हा ते लोक बरेच ऍक्टिव्हिटीज आउटसोर्स करतात. मग अशांचे तुम्ही वेंडर बनू शकता का? म्हणजे तुम्हाला कॅप्टिव्ह बिझनेस मिळाला, देणाऱ्याला प्रॉफिट झाला आणि तुम्ही जर घेणारे असतील, ते कॉन्ट्रॅक्ट घेणारे असतील, तर तुम्हाला तेच कॉन्ट्रॅक्ट चांगल्या फायदेशीर रेटला मिळू शकतो ज्याच्यामध्ये तुमची प्रॉफिट वाढते. तर अशा परिस्थितींना जर तुम्ही निर्माण केलात ना तर यू विल बी कन्सिस्टंटली प्रॉफिटेबल. कारण तुम्ही कन्सिस्टंटली प्रॉफिटेबल असाल तरच तर तुम्ही तुमचं प्रॉफिट विड्रॉ करू शकता, तरच तर तुम्ही तुमची व्हॅल्युएशन बांधू शकता. यू गेट मी? तर इट इज अ स्ट्रॅटेजी जे तुम्ही प्लॅन करून इम्प्लिमेंट करत जाणं महत्वाचं आहे. परंतु प्रॉफिट विड्रॉल इज इम्पॉर्टंट आणि त्या प्रॉफिट विड्रॉल केलेल्या अमाऊंटचं मल्टिप्लिकेशन कसं होऊ शकतं हे सुद्धा महत्वाचं आहे. उगाच विड्रॉ करण्यासाठी विड्रॉ करू नका. विड्रॉ करून त्या पैशाला कन्झ्युम करायचा प्रयत्न करू नका. ओके, तुम्ही विड्रॉ करता मुलांच्या शिक्षणासाठी, लग्नासाठी, नवीन घर घेण्यासाठी, ठीक आहे, टू अ सर्टन एक्सटेंट ते पण ठीक आहे. परंतु तुमचं कॅपिटल, तुमचं प्रॉफिट विड्रॉल शुड बी फॉर मल्टिप्लाइंग दॅट मनी आणि ते होऊ शकतं इन्व्हेस्टमेंटच्या आधारे किंवा मार्फत. आपण जसं मगाशी म्हणालो की बँक इज द बेस्ट मनी, सगळ्यात स्वस्त पैसा जो असतो, स्वस्त आणि मस्त आणि bank लॉंग टेन्युअर. लॉंग टेन्युअर. पण होतं काय की मराठी उद्योजकांची माइंडसेट आहे ना, त्याच्यामध्ये नेहमी असं बोललं जातं की माझ्याकडे जर पैसे आहेत तर मी लोन का घेऊ. आणि लोकांना असं वाटतं की मी बाहेरून व्याजाने पैसे देण्यापेक्षा माझेच पैसे टाकतो आणि त्याच्यामुळे ते बँकेची ना रिलेशन बिल्ड होत नाहीये. आणि बँकेचं जेवढं जुनं रिलेशन तेवढं तुम्हाला फॅसिलिटी जास्त मिळतात, तेवढं तुम्हाला सपोर्ट जास्त मिळतो. तर ह्या माइंडसेटमध्ये चॅलेंज आहे. मला वाटतं की माझ्याकडे जर पैसे आहेत तर मी लोन का घेऊ. पण स्वतःचा पैसा आपण 15-20-30% बाहेर वाढवू शकतो. पण आपल्या बिझनेसमध्ये कदाचित तो तेवढा वाढणार नाही, हे लोकांना कळत नाही. आणि बँक पण ज्याच्याकडे पैसे आहे ना त्याला पैसे देतात. बरोबर आहे. म्हणजे तुमच्याकडे जर प्रॉफिट असेल आणि तुम्ही सांगितले की नाव आय नीड सपोर्ट, तर बँक जास्त देईल. तो जेव्हा पैसा नको असतो ना तेव्हाच पैसा घ्यावा. आपला प्रॉफिट इन्व्हेस्ट करायच्या ऐवजी बाहेरून पैसा तेव्हाच घ्यावा जेव्हा आपल्याकडे प्रॉफिट आहे. प्रॉफिटेबल कंपन्यांमध्ये जास्त इन्व्हेस्ट करते बँक. सो ह्या माइंडसेटला थोडंसं आपल्याला डिस्कस करावं लागेल. मला असं वाटतं की हे माइंडसेट चेंज होत चाललेलं आहे आणि मी तुम्हाला माझा एक सक्सेसफुल फॉर्म्युला कळवतो जे मी घडवलं माझ्या जीवनामध्ये. मी एक प्रॉपर्टी घेतली साधारणतः 60 लाखाला 30 वर्ष अगोदर 60 लाखाला घेतली. आज त्या प्रॉपर्टीची व्हॅल्युएशन आहे 10 कोटी रुपये आणि एका वेळेला मी त्याच्यावर ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी घेतलेली 5 कोटीची. म्हणजे 60 लाखाला विकत घेतलेली प्रॉपर्टी, करेक्ट, त्याच्यावर मी ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी घेतली 5 कोटीपर्यंत. आज जर मला त्याच्यावर ओव्हरड्राफ्ट पाहिजे असेल तर मला 7-8 कोटीपर्यंत आरामात मिळू शकेल. आणि ती प्रॉपर्टी मी विकत कितीला घेतलेली? फक्त 60 लाखाला. आणि त्या 60 लाखाचं लोन रिपेड केलं जमाना झालाय. म्हणजे सांगायचं तात्पर्य म्हणजे जर मी, आणि हे पैसे सगळे मी माझ्या रेव्हेन्यूमधनं विड्रॉल केलेल्या पैशाने घेतलेली प्रॉपर्टी. म्हणजे आपली इन्व्हेस्टमेंट अशी असावी किंवा आपलं विड्रॉल असं असावं ज्याचे आपल्याला मल्टिपल बेनिफिट्स मिळू शकतील. म्हणजे माझ्या बिझनेसला ग्रोथसाठी जो लागणारा पैसा होता, कॅशफ्लो पैसा, तो मला त्या ॲसेटच्या अगेन्स्ट लोनच्या रूपात मिळाला. त्या लोनवर जे व्याज लागायचं त्याचा मला इन्कम टॅक्समध्ये रिलीफ मिळायचं बिकॉज इट इज अन एक्सपेंडिचर. तर तो एक फायदा झाला. आणि ॲट द सेम टाइम त्या प्रॉपर्टीचं अप्रिसिएशन होत गेलं, ते माझं एक बचत गट झालं. म्हणजे माझ्यासाठी तो पैसे बचतच झाले ना. बचत न करता बचत झाले कारण अप्रिसिएशन तर त्या प्रॉपर्टीने माझ्यासाठी कमवून दिलं. तर असे मल्टिपल फायदे होऊ शकतात. परंतु बँकेचं लोन ग्रोथसाठी मी असं मानतो की कंपल्सरी आणि मॅन्डेटरी आहे. कारण त्याचा लाभ मला भरपूर झालेला आहे. मला लाभ त्याचा भरपूर झालेला आहे. आणि डिसिप्लिन, एकही EMI कधीच डिले झाला नाही किंवा बुडला नाही किंवा बाउन्स झाला नाही, एकही नाही. कारण हा एक असा प्रेशर असतो ना की तुम्हाला ते निभवावंच लागतं आणि मग त्यामुळे तुम्ही त्या हिशोबाने काम करता आणि कष्ट करून पैसे कमवता कारण ते रिपे करायचं असतं. करेक्ट. तर माझ्यासाठी 2 प्रकारचे स्ट्रेस असतात. एक स्ट्रेस ज्याच्यामध्ये आपलं वजन कमी होतं स्ट्रेसमुळे, आणि जे पॉझिटिव्ह स्ट्रेस असतं ना ज्याच्यामुळे आपल्याला जीवनामध्ये प्रगती मिळते त्याला आपण स्ट्रेस म्हणत नाही, त्याला आपण म्हणतो यू स्ट्रेस. EUSTRESS, यू स्ट्रेस. तर यू स्ट्रेस इज पॉझिटिव्ह स्ट्रेस. तर मी असं मानतो की बँकेचा लोन जे आहे ना सगळ्यात स्वस्त पैसा असतो आणि इट इज अ यू स्ट्रेस, पॉझिटिव्ह स्ट्रेस. ह्याच्यामुळे आपली बऱ्यापैकी प्रगती होऊ शकते आणि होते.
आणि माझ्याबरोबर ते घडलेलं आहे म्हणून मी ते तुमच्याबरोबर शेअर करतोय. तर याच्यातनं काहीतरी फॉर्म्युला जर तुम्ही बसवता जर तुम्हाला आला तर अतिउत्तम. तर तुमचं जे रेग्युलर मनी विड्रॉल आहे बिझनेसमधनं किंवा प्रॉफिट विड्रॉल आहे त्याचा कुठेतरी मोठा अजून फायदा तुम्ही प्लॅन करून घेऊ शकता. आय थिंक दिस अ फॅन्टॅस्टिक डिस्कशन. खूप इम्पॉर्टंट आणि महत्त्वाचा विषय आपण डिस्कस केला. असेच कॉन्टेंट तुम्हाला आवडत असतील तर आमच्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला ह्या विषयाबद्दल काय वाटतं ते नक्की कमेंट्समध्ये करा, म्हणजे आमच्या बाकीच्या ऑडियन्सना पण ते त्यातनं काहीतरी शिकायला मिळेल. मी जसे फॉर्म्युला बसवले तसं तुम्ही तुमच्या जीवनामध्ये एखादा जर चांगला फॉर्म्युला बसवला असेल वेल्थ क्रिएशनचा बाय विड्रॉईंग प्रॉफिट्स किंवा बाय विड्रॉईंग मनी फ्रॉम द कंपनी तर ते मला नक्कीच कळवा. जर कुठे काही चूक झाली असेल ते सुद्धा कळवा, म्हणजे आम्ही तुम्हाला इनपुट्स देऊ शकतो ज्याच्याने तुम्ही ती चूक सुधारू शकता. पण प्लीज पार्टिसिपेट बाय कमेंटिंग बिलो. आणि जर तुम्हाला हे कॉन्टेंट आवडलं असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करायला विसरू नका. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. I work with and for Konark Cancer Foundation. It's a foundation which takes care of cancer patients. If you know anyone suffering with cancer, then we at Konark Cancer Foundation can connect the person with the right resources and facilities to ensure that the right time, right treatment reaches the patient. Whether it is connecting the resources or providing resources to the cancer patient, we do it all. It also includes support for accommodation in the city of Mumbai. We are associated and connected and networked with the right resources, the right doctors and the right hospitals. We can bring all of this on a table to you so that it is convenient for you. Whether it is guidance, whether it is medical support or whether it is operating procedures, our team facilitates every activity required for the patient and the support required for the family. We also connect you to the right NGOs and donors to ensure that you also get financial support and aid to whatever extent possible to ensure that the treatment happens and the life is saved. If you know of anyone who is suffering with cancer, please connect with us. The details are mentioned in the content below. Konark Cancer Foundation is an NGO. It's a not-for-profit organization and we have lots of volunteers which support this good deed. So get in touch with us and help us to save lives. You too can be a part of this movement. Konark Cancer Foundation. Thank you so much.